आज माझ्यासोबत असंच काय म्हणून माहितीच नव्हतं. मॉर्निंगला उठून गेलो सर्वप्रथम पवायला, कारण की आज होता दिवाळी सुट्टीचा लास्ट दिवस. गेलो पवलो, एक उडी मारली. ही गाडी पुण्याला जाणार होती, पण ह्यांच्यासोबत न जाता मी बसने जायचा निर्णय घेतला. भैयाचं उरकलं, मामाला केला बाय, आणि शिवला शाळेत नेऊन सोडायचं होतं म्हणून शिवला पण सोबत घेतलं. शिवला सोडलं शिवच्या मित्रापाशी, दिदीला सोडलं शाळेत, आणि आम्ही थेट निघलो श्रीगोंद्याला. आता मला आज यायचं होतं पुण्याला. बस लागलेली होती, बसमध्ये बसलो, पण लय मोठा स्कॅम झाला माझ्यासोबत. 20 minutes later. सीटच नव्हती भेटत. जीवरण कोडे आला, मग लास्टला सीट भेटली. जी बसलो ती हडपसर आल्यावरतीच उतरलो. उतरून आलो ते यज्ञेश भाऊ आले ते घ्यायला. जी जाऊन झोपलो ती 5ला उठून प्रणव सोबत बाहेर गेलो थोडंसं. त्यासोबत थोडंसं बोललो, खूप दिवसांनी आलतो म्हणून. आणि विकास शेठच्या तोंडावरनं कळत असेल की तोंडला कोणतं दुखणं झालं. गाडी काढली आणि थेट गेलो मेडिकलमध्ये. त्याच्या दुखण्यावरच्या गोळ्या घेतल्या. खूप दिवसांनी घरी आलतो तर मम्मी बोलली आज पनीरची भाजी करू. पनीरची भाजी खाल्ली. भेटूया आपण उद्या.